नमस्ते। आपका अरविंद गणेश दामले चैनल में स्वागत है। मैं अरविंद दामले आपके सामने प्रस्तुत कर रहा हूँ मेरी ही कुछ रचनाएं। पहले है मराठी में और बाद में है हिंदी में। ये है इन रचनाओं का 800वां भाग। ये रचनाएं आपको पसंद आएँ तो मेरे अरविंद गणेश दामले चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। तो मेरी पहली रचना है, एका उंदराने आपल्या पिल्लाला विचारलं, मोठा होऊन तुला कोण व्हायचं आहे? पिल्लू म्हणालं, मी यावर खूप विचार केला आहे. मला बर्फावरच्या स्केटिंगचा इन्स्ट्रक्टर व्हायचं आहे, नाहीतर क्रिकेटचा कॉमेंटेटर किंवा कोच व्हायचं आहे. तो मोठा उंदीर म्हणाला, अरे नीट विचार कर, आपण उंदीर आहोत, आपल्याला बर्फावर स्केटिंग करता येणार नाही आणि बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग पण करता येणार नाही. ते उंदरांसाठी फार अवघड असेल. पिल्लू म्हणालं, जे कोणत्याही उंदरानं केलं नाही ते मला करायचं आहे आणि असं नवीन काही करताना छोट्या छोट्या अडचणी तर येणारच. आणि इन्स्ट्रक्टरला स्वतः थोडंच बर्फावर जायचं आहे, फक्त सांगायचं आहे, पडू नको, तोल सांभाळ, सावध राहा, आणखी वेग वाढव, दुसरे कसं करतात यावर लक्ष ठेव आणि शिकून घे. किंवा बॅटिंग करताना बॅटला बॉल लागला पाहिजे, कॅच दिला नाही पाहिजे, लांब आणि उंच मारलं तर षटकार होतो. बॉलिंगमध्ये बॉलचा वेग वाढव, दिशा नीट असू दे, वाईड किंवा नो बॉल टाकू नको, आलेला कॅच सोडू नको. हे सगळं सांगायला मला काहीच अडचण नाही आहे. एका उंदराने आपल्याला पिल्लाला विचारलं, मोठा होऊन तुला कोण व्हायचं आहे? पिल्लू म्हणालं, मी यावर खूप विचार केला आहे. मला बर्फावरच्या स्केटिंगचा इन्स्ट्रक्टर तरी व्हायचं आहे, नाहीतर क्रिकेटचा कॉमेंटेटर किंवा कोच तरी व्हायचं आहे. मोठा उंदीर म्हणाला, अरे नीट विचार कर, आपण उंदीर आहोत, आपल्याला बर्फावर स्केटिंग करता येणार नाही आणि बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग पण करता येणार नाही. ते उंदरांसाठी फार अवघड असेल. पिल्लू म्हणालं, अरे कोणत्याही उंदरानं केलं नाही ते मला करायचं आहे आणि असं नवीन काहीतरी करताना छोट्या छोट्या अडचणी तर येणारच. आणि इन्स्ट्रक्टरला स्वतः थोडंच बर्फावर जायचं आहे, त्याला फक्त सांगायचं आहे, पडू नको, तोल सांभाळ, सावध राहा, आणखी वेग वाढव, दुसरे कसं करतात त्याच्यावर लक्ष ठेव आणि शिकून घे. किंवा बॅटिंग करताना बॅटला बॉल लागला पाहिजे, कॅच दिला नाही पाहिजे, लांब आणि उंच मारलं तर षटकार होतो. बॉलिंगमध्ये बॉलचा वेग वाढव, दिशा नीट असू दे, वाईड किंवा नो बॉल टाकू नको, आलेला कॅच सोडू नको. हे सगळं सांगायला मला काहीच अडचण नाही आहे. अब दूसरी जो रचना है वो निसर्गदत्त महाराज की मैं वही हूँ इस किताब का श्री रमेश बरसेकर जी ने प्रस्तावना का अगला भाग आज प्रस्तुत हो रहा है. सीख को समझने के लिए ये उदाहरण है. जब हम गहरी नींद में सोते हैं या बेहोश हो जाते हैं तो इंद्रियों की मदद से हम कुछ नया नहीं सीख सकते, पर फिर भी कुछ तो महसूस होता ही रहता है. अंदरूनी भावनाओं का और कल्पनाओं का उस अवस्था में स्थान होता है. इंद्रियों से जागे रहने की अवस्था में जो पता चलता है उससे कुछ भावना जग जाती हैं, उससे मैं करता हूँ इस वजह से गर्व हो जाता है, और जो भी पता चलता है वो किस दिशा में जाता है इस पर सब कुछ निर्भर करता है. अगर वो अपने शरीर के बाहर की ओर जाता है तो गर्व हो जाता है. हमारी यादें और बुद्धि बाहर की दिशा दिखाती हैं और फिर गर्व हो जाता है, क्योंकि सब अपने अपने नज़रिए के अधीन होते जाते हैं. व्यक्ति को ज्ञान हो गया इस बात से ही गर्व हो जाता है. गहरी नींद में बाहर के जगत का संबंध टूट जाता है. अगर वही ज्ञान अंदर की ओर जाता है तो गर्व नहीं होता.
सिर्फ कुछ महसूस होता है जो कि सार्वत्रिक होता है। जागने की स्थिति में सोचना होता है, फिर यादें होती हैं, फिर कल्पना और अनेक संभावनाएं आती हैं। उनमें इच्छा, आशा, भय, क्रोध, द्वेष में से एक या अनेक भावनाएं हो सकती हैं। एक समय एक सोच में सब एकाग्र हो जाते हैं और अन्य संभावना का भी वे विचार उसी समय करते रहते हैं। इसमें हमारी बहुत सी ऊर्जा फिजूल ही खर्च हो जाती है। इसके विपरीत जब अनुभव होता है तो साक्षात्कार होता है, वो व्यक्तिगत स्तर पर होता है। तब कुछ भी पूरी तरह समझ में आता है, चाहे वो बाहरी हो, चाहे उसका ज्ञान हो या ना भी हो, और चाहे वो सपने में भी क्यों ना हो। ऐसा साक्षात्कार होने के लिए क्रमशः बदलाव होने की ज़रूरत होती है। कोटि कोटि आत्मा होते हैं, उन्हें किसी भी कल पुर्जे की भांति यंत्र की तरह कोई चलाता है। अंत में जब साक्षात्कार होता है तो उसे दृढ़ता से उसे पकड़े रखना पड़ता है।